हळद रुसली कुंकू हसले या मालिकेमध्ये आपण आता एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत आणि तो म्हणजे आत्तापर्यंत दुष्यंतने कृष्णाला सर्व काही समजावून सांगितलेलं असतं. पूजा किती नीच आहे ते सगळं आता त्याने कृष्णाला सांगितल्यावर कृष्ण आता मात्र पूजाची मस्तच वरात भरते आणि आता आजपर्यंत ज्या कृष्णाने कधी सावित्रीचा एक शब्द काय एक अक्षरही खाली पडू दिलेलं नसतं, आता त्या सावित्रीला सुद्धा कृष्णा चांगलंच उलट उत्तर देते. नेमकं काय घडतं आणि कसं घडतं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहिलेलं असतं की पूजा जी आहे ती दुष्यंतला धमकी देत असते की तू माझ्याबरोबर लग्न कर, जर तू माझ्याबरोबर लग्न केलं नाहीस तर मी विष खाऊन मरून जाईन आणि माझ्या मृत्यूचा सर्वस्वी जो काही आरोप आहे तो तुझ्यावर होईल. मग आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. तर आता इथे सावित्रीला ज्यावेळेस कळालेलं असतं की दुष्यंत हाच डी होता आणि दुष्यंतनेच आपल्या पूजाला नाकारलं आणि या कृष्णाबरोबर लग्न केलं, त्यावेळेस आता ती थेट गेलेली असते दुष्यंतच्या घरी आणि तिथे जाऊन आता तिने तमाशाच केलेला असतो. माझ्या मुलीला नाकारली, लाथाडली आणि ह्या अवदशेला पांढऱ्या पायाच्या कार्टीला घरात घेऊन आलात. लाज नाही वाटत का एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करताना? उद्या जर तुमच्या घरातली पोरबाळ असती आणि तिच्या बाबतीत हे असं घडलं असतं तर असंच तुम्ही गप्प बसल्या असतात का? गरिबाच्या पोरी म्हणजे तुम्हाला वाटतं तरी काय? तुम्हाला वाटेल तसं तुम्ही वागणार का? माळरान आहे का गरिबाची पोर म्हणजे? हे बघा, गरीब असलो तरीही आम्ही इज्जतदार घराण्याची माणसं आहोत. हे बघा, तुम्ही जे वागलाय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. लाज नाही वाटली का? वगैरे वगैरे. मग आता दुष्यंत त्या ठिकाणी आला होता आणि दुष्यंतने सगळ्यांना सांगून टाकलं होतं की पूजा किती नीच लायकीची मुलगी आहे. दुष्यंतबरोबर प्रेमाचं खोटं नाटक केलं आणि बॉसबरोबर तिच्याच बेडवरती तिच्याच रूमवरती एकत्र होती आणि त्याच्यानंतर तिने किती खोटं सांगितलं होतं की माझे आईवडील श्रीमंत आहेत आणि ते युरोपमध्ये राहतात आणि मी पूजा कोल्हापुरे नसून गौतमी केळकर आहे वगैरे. आता तो सर्वांसमोर खुलासा करतो आणि त्यानंतर सावित्री पूजा तिकडनं निघून गेलेले असतात तोंड पाडून. तरी तिकडे आता कृष्णाला मात्र या सर्व गोष्टींचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला हे सर्व कळत नसतं की बापरे हे सर्व आपल्याच बाबतीत का, असा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यावेळी दुष्यंत तिच्याकडे येतो आणि दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा प्लीज हे बघ माझं ऐकून घे. कृष्ण म्हणत असते, दुष्यंत सरकार हे बघा मला सध्या तुमचंच काय कोणाचंच काय बी ऐकायचं नाही. अहो माझी मनस्थितीच नाही आहे ती. दुष्यंत तिला म्हणतो मला सगळं मान्य पण तरी मला काय म्हणायचं आहे कमीत कमी ते ऐकून तरी घे, त्यानंतर तू जे बोलशील ना ते मला मान्य असेल. कृष्ण म्हणते बोला. दुष्यंत कृष्णाला सांगत असतो, हे बघ मी खोटं नाही बोलणार तुझ्याशी. खरंच तुझ्या बहिणीवरती मी खरोखर मनापासून खूप प्रेम केलं, जीवापाड जीव ओतून प्रेम केलं. कारण माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम तुझी बहीण असेल असंच मला वाटलं होतं. पण तुझी बहीण एक नंबरची खोटारडी, नीच आणि नालायक मुलगी निघाली. अगं तिने मला फसवलं, माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं आणि तिच्या बॉसबरोबर राहायची. कारण मी आईच्या इलेक्शनानिमित्त जास्त गावाला यायला लागलो म्हणून. आणि त्या दिवशी मी तिला सरप्राईज द्यायला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस तिथे मी स्वतःच्या डोळ्याने तिला तिच्या बॉसबरोबर पाहिलं आणि त्या दिवसापासून मी तिच्याबरोबरचे सगळे संबंध सगळे संपर्क तोडून टाकले अगदी आत्तापर्यंत. हवं तर तू माझा मोबाईल चेक करू शकतेस. माझ्या मोबाईलमध्ये आता सध्या तिचा एकही फोटो व्हिडिओ किंवा साधं चॅटिंगसुद्धा नाही आहे किंवा तिचा नंबरसुद्धा चालू नाही आहे. मी तिचा नंबरही डिलीट केला आहे. हवं तर तू बघ. कृष्ण म्हणते एवढी गरज नाही, आहे तुमच्यावर माझा विश्वास. आणि मग आता इथे पूजाचं हे खरं रूप सगळं आता समोर आलेलं असतं कृष्णाच्या. आणि हे सगळं ऐकल्यावर कृष्णाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आता कृष्णा ही रात्रभर तशीच बसलेली असते आणि विचार करत असते की बापरे पूजाला लाज कशी वाटली नाही हे सगळं वागताना. आत्तापर्यंत धाकली बन धाकली बन धाकली बन म्हणून मी तिला लय पाठीशी घातलं, पण आता नाही, ती जे काही वागली आहे ते लयच चुकीचं आहे. फक्त दुष्यंत सरकारांबरोबर माझं लगीन झालं म्हणूनच नाही तर त्यांच्याऐवजी दुसरा कोणी बी पोरगा असता आणि त्याच्या बाबतीत जरी हे घडलं असतं तरी बी मला हे आवडलं नसतंच. का वागली असेल ती असं? आणि स्वतःच्याच वळखीची तिला एवढी लाज वाटायला लागली की ती एवढं मोठं खोटं बोलली. नाही, आता ही चूक सोडून देण्यालायक आणि माफ करण्यालायक तर अजिबातच नाही. मी ताबडतोब जाऊन तिला जाब विचारणार म्हणजे विचारणार, आत्ताच निघतो. आणि मग आता तिच्या लक्षात येतं घराबाहेर पडताना की आता रात्र झाली
आता जर मी घराबाहेर पडले तर मला तर ह्या रस्त्यांची सवय आहे, मी तर व्यवस्थित जाईन. पण रांगडे पाटलांची सून एवढ्या रात्रीची घराबाहेर पडली म्हणून लोक रांगडे पाटील कुटुंबियांना नावं ठेवतील आणि काहीही झालं तरी मला माझ्या घराण्याला माझ्या लोकांना कोणी बोललेलं नको आहे. त्यामुळे मी उद्याच जाईन आणि उद्या पूजेला खडसावून जाब विचारीन की तिनं हे समज का केलं आणि कशापायी केलं. हे समज करून तिला काय मिळालं, काय मिळवलं तिनं, स्वतःच्याच अब्रूचं असं गावासमोर वाभाडं काढून. आणि मग आता कृष्णा ही तिच्या खोलीत येते, झोपण्याचा प्रयत्न करत असते पण तिला झोपसुद्धा लागत नसते. दुसऱ्या दिवशी आता सकाळ कृष्णा ही आलेली असते स्वतःच्या माहेरच्या घरी आणि आता ती पूजाला जोरजोरात हाका मारते. पूजे, ए पूजे, पूजे, पूजे मोर ये माझ्या, पूजे. त्याबरोबर पूजा येऊन आता तिच्यासमोर उभी राहते आणि तिला म्हणते ए गावछाप. त्याबरोबर आता ती पूजाच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देते आणि पूजेला म्हणते आता नीट बोलायचा माझ्याशी, नीट. आता पावतर तुझी लई नाटकं सहन केल्या पण आता नाही, आता लायकीत बोलायचं, समजलं नवं. थोरली बहन आहे मी तुझी, थोरल्या बहिणीच्या अधिकारानं तुझ्या शिक्षणावर पैकाम्या खर्च केला. तुला हवं नग कपडा लत्था कलास समद म्या केलं नवं, मग तसंच बोलायचं माझ्याशी. आणि आता तर असं वर पुन्यांदा तोंड करून जर बोललीस नवं तर याद राख म्या तुझं काय करीन नवं ते मला बी सांगता नाही यायचं. अगं लाज नाही वाटली तुला हे समज वागताना? कशा पायी वागलीस असं? काय गरज होती एवढं खोटारडेपणे वागायची आणि ते बी आपल्या शेजारच्या गावामधल्या पोराबरोबर? अगं जर दुष्यंत सरकारांचं आणि माझं लगीन झालं नसतं तर हे समजा कळलंच नसतं ना हो आमासनी. असं म्हणून कृष्णा पुन्हा तिच्यावर हात उगारायला लागते. तर आता लगेचच तिथे सावित्री मध्ये पडते आणि म्हणत असते ए अवदसे, तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या सोन्यासारख्या लेकरावर हात उगारायची? ए झाली असशील तू त्या रांगडे पाटलांच्या घरची सून, पर ह्याचा अर्थ असा होत नाही का आम्ही केलेले उपकार तू विसरायचे. आठवायला नवं माझ्या नवऱ्यानं आणि माझ्या पूजीच्या बानं तुला रस्त्यावरनं उचलून आणली होती, नाहीतर आत्ता पावतर कुठल्या तरी उकिरड्यात मरत राहिली असतीस, समजलं नवं. आता पुण्यांदा हिथं पाऊल बी टाकायचं नाही आणि माझ्या लेकीवर तर हात उगारायचा नाहीच. त्यावर लगेचच आता इथे कृष्णा म्हणते आहे मला माफ कर, आज पावतर तू जे बोललीस नवं ते समज मी ऐकलं आणि गपगुमान सण बी केलं, पर आज तुला जरा जाणीव करून देतोच. बानं मला या घरात आणली कारण म्या पूजीचा त्या दिसाला जीव वाचवला होता. तू विसरत असशील तर तुला म्या पुण्यांदा आठवण करून देतो. आठवत नसेल तुला, पूजी दरीत कोसळली होती आणि त्या दरीतनं तिला बाहेर निघाय म्याच मदत केली होती. जोवर कोणी तिथं आलं नाही तोवर म्या तिचा हात धरून तिथं तशीच बसून राहिलो. जेव्हा तिथं बा आला तेव्हा बानं तिला खेचून बाहेर काढली आणि त्यानंतर म्या कुठं राहतो हे जेव्हा त्यानं मला विचारलं तेव्हा म्या सांगितलं म्या या मंदिरात राहतो. तुमच्या पोरीचा आवाज ऐकला आणि म्या इथं धावत आलो आणि हिला वाचवली. तेव्हा बानं मला ह्या घरात आणली. तेव्हापासनं त्यानं मला त्याची पोर मानलं आणि खरंच त्यानं माझ्यावर त्याच्या लेकीप्रमाणे प्रेम बी केलं. तो म्हणाला बी होता माझं लगीन बी तो लई थाटामाटात लावून देईल, पण माझ्या नशिबाला माझं सुख कधी बघावलंच नाही म्हणून माझा बा अर्ध्या वयातच गेला. त्यानंतर पूजेचं शिक्षण त्याचा खर्च बी मॅच केला. बानं जे काही कर्ज घेऊन ठेवलं आहे ते बी आता पावतर मॅच फोडतोय आणि बाच्या इरीला पाणी लागायच्या सपनासाठी बी मॅच झटतोय. इसरत असशील तर आठवण करून देतो. आणि राहिला प्रश्न तुझ्या ह्या गोऱ्या गोमट्या कप्पाळ कोमट्या पोरीचा, तर मुंबईला गेली, नोकरी बी केली, पर कधी 1 रुपया बी पाठवलं नाही ग तुझ्यासाठी. 2 वेळचं अन्न आपल्याला जेव्हा मी शेतात काबड कष्ट केलं तेव्हाच घावलं. मग सांग की आता बोल, आता उत्तर नसेल ना तुझ्याकडं. आहे आज पावतर म्या या घरासाठी लय केले आणि भक्तीनं बी लय केले, पर तू कधीच आम्हा दोघीसनी नजरेवर धरलं नाहीस. भक्तीला धरलंच तरी पर कायम तिला सुनवत आलीस की तुला तुझ्या नवऱ्यानं टाकली, तुझ्या नवऱ्यानं सोडली. तो पोरगाच माझ्या बहिणीच्या लायकीचा नव्हता नवं म्हणून त्यानं सोडली तिला. आणि त्यानं नाही तिला सोडली, ती स्वतःहून त्याचं घर सोडून तिच्या माहेराला राहायला आली, कारण तिला माहीत होतं माझी बहीण हाय मला बघाय. आणखीन दुसरी गोष्ट, हिला जी सोडली नवं ती दुष्यंत सरकारांनी हिला सोडली, कारण ही नालायक पोरगी तुझी त्यांच्या लायक नव्हती.
आणि वय नाही म्या सोन्याप्रमाणे, नाही म्या दिसाय सुंदर, नाही म्या गोरी पान रंगा रूपानं, पर कमीत कमी म्या फसवी नाही, म्या खोटारडी नाही, म्या कुणाशी खोटं बोललो नाही, कुणापासून माझी परिस्थिती कधी बी लपवली नाही. मग अगदी म्या शाळा तर नाही शिकलो, पण जी काय तोडकी मोडकी थोडीफार शिकलो तिथं बी. आणि दुष्यंत सरकारांपासून तर म्या काय भी नाही लपवलं. त्यासनी माझी समधी खरी परिस्थिती ठावं होती, तरी भी माझं लगीन त्यांच्याबरोबर जमलं. ही देवी आईची माझ्यावर असलेली कृपा. आज पावतर म्या माझ्या आयुष्यात लई खड्या खापऱ्यावरनं चालली आहे हे तिला ठावं होतं, म्हणून तिनं माझ्या पायाखाली फुलं पसरवण्यासाठी दुष्यंत सरकारसनी पाठवलं. आणि तुझ्या लेकीनं आजपर्यंत मला खड्या खापऱ्यात ढकलून सवता फुलावर चालली. आणि म्हणून आज समद्यांसमोर तिचं सत्य उलगडवून देवी आईनं सवतावून तिला तिच्या पापाचं फळ दिलं, तिच्या पापाची शिक्षा दिली आहे. समजलं नव्हतं तुला? आज पावतर तू कायम पूजी पूजी म्हणून तिला अंजारलं गोंजारलंस. त्याबरोबर पुढं भक्ती म्हणते, आहे तुला माहिती होतं आपली पूजा गुणावानाला चांगली नाही. पूजा खोटं बोलती, पूजा लबाडी करती, पूजा मारामाऱ्या करती, पूजा भांडणं करती. पण कधीच तू पूजाला दोष नाही गं दिलास, किंवा कधी बी तिला तू एक डाव बी प्रश्न नाही विचारलास. पूजा हे समजा काय आहे, किंवा तू कशा पायी अशी वागत्यास. तू पूजेला कायम पाठीशी घातलंस आणि पूजेची चूक कायम कृष्णावरती ढकललीस. समजा कृष्णानं केला असेल असं म्हणायचीस. आठवतंय गावात कुणाच्या कैऱ्या चोरल्या किंवा कुणाचं एखादं वस्तू चोरली किंवा काही घडलं तरी बी तू कृष्णाला दोषी धरायचीस. कृष्णानंच केलं असणार, कोण कुठची परकी पोर असं म्हणून तू कृष्णालाच त्यांच्या हवाली करायचीस. पण गावच्या लोकांना बी ठावं होतं कृष्णा कधीच असं करू शकत नाही. त्यामुळं लोकांचा बी कृष्णावर विश्वास होता आणि कधी कोण कृष्णाला काही बोललं नाही. पर तू मात्र पूजेच्या चुकांकडे जो कानडोळा केलास का नाही त्याचंच हे फळ आहे. म्हणूनच आज ही इथं गुम्यावानी उभी आहे. तर आता त्या ठिकाणी दुष्यंत पोहोचलेला असतो. दुष्यंत हा सर्व प्रकार बघत असतो. तर कृष्ण म्हणते, पुण्यांदा माझ्या नवऱ्याकडं दुष्यंत सरकारांकडं नजर वर करून बी बघू नगस हा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. आणि आज पावतर तू माझ्यातली प्रेमळ भन बघितल्यास, आता पुढं माझ्यातली बघशील. इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत येतो आणि दुष्यंत कृष्णाला म्हणतो, कृष्णा भास्कर काय चाललं हे सर्व? मी तुला हकीकत यासाठी नव्हती सांगितली की तू तुझ्या माहेरी येऊन तमाशा करावा, राडा करावा. मी तुला सर्व यासाठी सांगितलं होतं की मला तुला फसवायचं नव्हतं, तुझ्याशी खोटं बोलायचं नव्हतं. जर मी तुला या सर्व गोष्टी सांगितल्या नसत्या ना, तर हिने माझ्याबरोबर जी फसवणूक केली ना, तीच तशीच्या तशी फसवणूक मी तुझ्याबरोबर करतोय. ही भावना, ही अपराधी भावना सतत मला छळत राहिली असती. माझ्या मनात या गोष्टीचा सल राहिला असता. तू हिच्या तोंडी लागून स्वतःच्या तोंडाची खराबी करून घेतेस, हिच्यावर हात उगारून स्वतःच्या हाताचा नाश करून घेतेस. बाद झालं आता, जेवढं झालं तेवढं. तू चल ताबडतोब माझ्याबरोबर, आपण निघूया. त्याबरोबर आता पूजा मात्र तोंडातून एक अवक्षरसुद्धा काढत नसते. ती फक्त आता रडत असते आणि रडतच राहते. दुष्यंतच्या जवळ जाऊन दुष्यंतला म्हणत असते, अरे प्लीज ऐक ना माझं, माझ्यावर नको ना एवढा चिडू. अरे प्लीज, माझ्याकडून चुका झाल्यात पण मी कबूल केल्यात ना आता त्या. माझं खरंच प्रेम आहे रे तुझ्यावर, खरंच. प्लीज मला सोडू नकोस प्लीज प्लीज, एकदा माझं ऐकून घे. अरे एवढी मोठी शिक्षा मला नको रे देऊस. तुझ्याशिवाय, तुझ्या प्रेमाशिवाय मी नाही जगू शकत. तुझ्याशिवाय ही पूजा अपूर्ण आहे रे, खरंच. अरे तू नसशील ना माझ्या आयुष्यात तर माझ्या आयुष्यात काहीच उरणार नाही. मला फक्त तू हवा आहेस, तुझं प्रेम हवं आहे. फक्त तू आणि तू, फक्त तू आणि मी, आपल्या दोघांचा राजाराणीचा संसार. विचार कर ना अरे खरंच मी खूप प्रेम केलं आहे रे तुझ्यावर. नको ना असं सोडून जाऊ मला. प्लीज प्लीज थांब. आता निर्लज्ज पूजेची लायकी तरी बघा. एवढं समजा झालं, एवढा कृष्णाचा कुत्र्याच्या बैगत मार खाल्ला तरी बी अजून काही सुधरत नाही. अजून बी उलट दुष्यंतला थांबच करते. मग आता कृष्णा येऊन त्या दोघांच्या मध्ये उभी राहते आणि पूजाच्या परत एक खानखानावून लगावून देते आणि तिला सांगते, मी आहे कृष्णा दुष्यंतराव रांगडे पाटील. पुण्यांदा माझ्या नवऱ्याच्या नादी लागायचं नाही, कळलं ना? नाही, जर मराठी भाषेत शुद्ध समजलं असन तर बरंच होईल, आणि जर नसल कळलं तर तुला तर ठावा हायच. मला दुसरी कुठली भाषा सांगता येते ती नाही. मला तुमच्या ते शहरातल्या लोकांप्रमाणे इंग्रजी भाषा तेवढी फडाफडा नाही बोलतायत, पण माझी जी भाषा आहे ना तिच्यात एक डाव समजवलं की नाही की माणसाला असं कडक समजून जातं की पुण्यांदा माणसाच्याकडनं चूक व्हायचीच नाही. समजवू काय मग त्या भाषेत पुण्यांदा तुला? का मग अशी समजवलं तेवढं पुरं असेल? त्याबरोबर लगेचच आता गौतमी ही काही बोलत नसते, तर पूजा
तर कृष्णा म्हणते समजवू काय? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो कृष्णा बास, पुरे झालं. काय सुरू आहे तुझं? चल लवकर आपण आपल्या घरी जाऊया. इथे उगाचच्या उगाच मला आणखीन तमाशे नको आहेत आणि इथे थांबून ना मला सफोकेशन व्हायला लागलं आता. त्यावर कृष्णा दुष्यंतकडे बघायला लागते. तर दुष्यंत म्हणतो त्रास व्हायला लागला आहे मला, कसं तरी होतं आहे मला, चल लवकर इकडनं बाहेर पडूया. ह्या मुळात मुलीची लायकी नाही आहे की हिच्याजवळ तू बोलावं. तू हिच्याशी पुन्हा कधीच बोलू नकोस, चल माझ्याबरोबर. आणि मग आता दुष्यंत जाऊन गाडीमध्ये बसतो. गाडीत बसल्यावर दुष्यंतला कृष्णाचे शब्द आठवायला लागतात. पुण्यांदा माझ्या नवऱ्याच्या नादी लागायचं नाही. अनम्या कृष्णा दुष्यंतराव रांगडे पाटील. आता दुष्यंत विचार करतो, बाप रे, ही कोण कुठली मुलगी कृष्णा माझ्यासाठी आज किती बोलली, किती भांडली. मी तरी स्वतःच्या जस्टिससाठी एवढं पूजाबरोबर भांडलो नाही. त्या नीच मुलीने माझी फसवणूक केली आणि मी तिला सहज सोडलं. पण कृष्णाने तसं नाही केलं. कृष्णाने तिला जाब विचारला. त्याबरोबर कृष्णा येऊन आता गाडीत बसलेली असते आणि गाडीत येऊन ती दुष्यंतची माफी मागते. दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, मी माफी मागतो तुमच्या हात जोडून. हवं तर घरला गेल्यावर तुमच्या पाया बी पडतो. माझ्या बहिणीनं तुमच्याबरोबर जे काही केलं ते समज लई चुकीचं होतं, पर तरी बी तिला माफ करा. अवं खरंच ती इतकी कशी वाया गेली आम्हासनी नाही कळलं, माफ करा. त्याबरोबर पुढं ती म्हणते कुठल्या तोंडानं माफी मागू हे बी समजणं झालं. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.